राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मैं जनार्दन मोहन, अभी पहचान बोले वो बैनर नहीं लगाए हैं, इसलिए जनार्दन मोहन, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारत का एक नागरिक तथा मतदाता हूँ। आज के पत्रकार परिषद का प्रयोजन यह है कि अभी महाराष्ट्र विधानसभा का चुनाव जारी है, आचार संहिता लागू है। इस वक्त पूरे महाराष्ट्र में विधानसभा चुनाव में हर कोई व्यक्ति, हर उम्मीदवार, हर पार्टी का उम्मीदवार अपना अपना प्रचार कर रहा है। हमने इस वक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नाम से इसी प्रेस क्लब में अप्रैल महीने में लोकसभा चुनाव में इंडिया आघाड़ी का समर्थन किया था, लेकिन आज हम जाहिर करना चाह रहे हैं कि इस महाराष्ट्र विधानसभा में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की ओर से किसी भी पार्टी को समर्थन या किसी का हमने अलायंस या ऐसी कोई बात की नहीं है, यह हम जाहिर करना चाह रहे हैं। कुछ दिन पहले 6 तारीख को 6 नवंबर को सुरेश भट्ट सभागृह में संविधान सम्मान सम्मेलन आयोजित किया गया था, जिसमें राहुल जी गांधी ने उसको संबोधित किया था। उस सम्मेलन के बाद उसमें जो भी उन्होंने आम जनता को, आम मतदाता को जागरूक करने का कार्य किया होगा, जो भी बोला होगा, लेकिन उस पर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री और दक्षिण पश्चिम नागपुर भाजपा के उम्मीदवार श्री देवेंद्र फडणवीस, इन्होंने जो आज कहा गया कि राहुल गांधी आजकल शहरी नक्सलियों को साथ में रखकर यहाँ चुनाव प्रभावित करना चाहते हैं। राहुल गांधी जी के साथ वो जो सम्मेलन हुआ, 180 सामाजिक संगठनों ने वो आयोजित किया था, ना किसी पॉलिटिकल पार्टी ने आयोजित किया था। उसमें सीधा सीधा बोला है, वो जो संविधान का लाल कलर बताया, मतलब किसका होगा वो हमें तो नहीं मालूम, लेकिन वो लाल कलर वोट जिहाद यानी मतदाताओं में डर पैदा करने का वक्तव्य देवेंद्र फडणवीस ने किया, ताकि जो मतदाता है वो भ्रमित हो जाए, वो डर जाए, और क्या फिर बीजेपी को सबने वोट करना चाहिए। ये जो आज मतदाताओं में डर पैदा करने का कार्य, स्टेटमेंट, वक्तव्य श्री देवेंद्र फडणवीस ने किया, यह आचार संहिता का उल्लंघन है। और ऐसे वक्त हम ये मांग कर रहे हैं चुनाव आयोग से। कल ही हमने सेंट्रल इलेक्शन कमीशन, स्टेट इलेक्शन कमीशन, नागपुर के पुलिस आयुक्त, नागपुर के जिलाधिकारी, निर्वाचन अधिकारी, इनको शिकायत भेजी है, जिसमें हमने स्पष्ट बोला है कि आचार संहिता का उल्लंघन करने के कारण देवेंद्र फडणवीस इनका नामांकन रद्द करना चाहिए। अब 2 दिन 3 दिन हम राह देखते हैं कि अगर इस पर कोई कार्रवाई होती है या नहीं होती, उसके बाद अगला कदम उठाया जाएगा। हम किसी राजनीतिक संगठन से या कांग्रेस से जुड़े हुए नहीं। मैंने ये प्रेस नोट में स्पष्ट लिखा है कि मैं एक भारत का नागरिक हूँ, मैं एक भारत का मतदाता हूँ, और मैं भी वो सम्मेलन में गया था। इसका मतलब मैं भी एक शहरी नक्सलवादी, ये देवेंद्र फडणवीस ने कहा है, ऐसा मानकर हमने ये शिकायत की है।
दूसरी बात, अभी अभी पुलिस विभाग को मालूम पड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस है। अभी 5 मिनट पहले नोटिस मिली मुझे। ये नोटिस में लिखा है 168 BNSS प्रमाणे ये नोटिस है सीताबर्डी पुलिस स्टेशन का। ये पढ़ के बताता हूँ ताकि आपके भी मालूम हो। आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की 23/3/2024 रोजी 16 वाजता पत्रकार क्लब ऑफ नागपूर, सिव्हिल लाईन नागपूर येथे आपण पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिल्याची घोषणा केली। सदरची घोषणा सोशल मीडियावर प्रसारित करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS बाबत बदनामीकारक अफवा प्रसारित केली आहे असे फिर्यादीचे रिपोर्ट करून गुन्हा क्रमांक 261 2024 कलम 419 505(2) 34 भादवी सहकलम 66 क ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये पोलीस ठाणे सीताबर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण RSS नावाचा उल्लेख करून प्रेस कॉन्फरन्स घेत आहात। आपली RSS नावाने कुठली संस्था नाही। आपला समाजात तेढ व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून RSS नावाने प्रेस कॉन्फरन्स घेत आहात ही बाब संयुक्तिक नाही। तसेच संस्थेचा दुरुपयोग करता येणार नाही। आपण धर्मादाय आयुक्त येथे RSS संस्था नोंदणीकरिता ऑनलाईन अर्ज केला असता आपला अर्ज संबंधित कार्यालयाने रद्द केला आहे। त्याचप्रमाणे आपण माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे रिट पिटिशन क्रमांक 6700 वर्ष 2017 अन्वये याचिका दाखल केली होती। सदर याचिका सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने फेटाळली असून आपण वारंवार RSS नावाचा वापर करून गुन्हे करण्याचा प्रयत्न करीत आहात। सध्या विधानसभा निवडणूक 2024 होणार असून आचारसंहिता सुरू आहे। आचारसंहिता दरम्यान आपल्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास तसेच कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य घडून आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व आपल्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सदर नोटीसचा उपयोग भविष्यात आपणाविरुद्ध पुरावा म्हणून करण्यात येईल याची आपल्या सहकार्यांना जाणीव करून द्यावी करिता आपणास कलम 168 BNSS अन्वय नोटीसद्वारे अवगत करण्यात येत आहे। चंद्रशेखर धकाटे पोलीस चंद्रशेखर चकाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सीताबर्डी नागपूर यांनी आत्ता 10 मिनिटापूर्वी हे मला नोटीस दिलेलं आहे। यावर माझं म्हणणं या चकाटे साहेबांना हे आहे, चकाटे साहेब, गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार कोणी केली हो? जो गुन्हा मागच्या वेळी दाखल केला, एक रवींद्र प्रभाकर बोकारे नावाच्या माणसानं नागपूर शहराचा सहकार्यवाह आहे म्हणून तक्रार केली। त्या तक्रार करता तो RSSचा कोण आहे याचं प्रमाण तुम्ही पाहिलं का? आज मी भारताचा नागरिक जनार्दन मून आहो हे मला सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळ भारत सरकारचं आधार कार्ड आहे, माझं नाव आहे तिथे। ज्या रवींद्र प्रभाकर बोकारेने तक्रार केली तो RSSचा आहे हे जर तुम्ही पाहिलं नाही तर गुन्हा जनार्दन मूनवर दाखल कोणत्या कायद्याने केला? तुम्ही चकाटे हा चंद्रशेखर चकाटे, तुमच्याजवळ आधार कार्ड आहे, तुमच्या नावाने जर कोणी गैरवापर केला तर तुम्ही म्हणू शकता की मी तक्रार करता मी आहो। फिर्यादीच जर अधिकृत नाही तर गुन्हा मागचा दाखल कोणत्या कायद्यानुसार केला? नंबर 1। नंबर 2, माझी RSS, अहो त्या RSSला विचारा तुमचं रजिस्ट्रेशन आहे काय, त्यानंतर तुम्ही बोला माझी RSS अनधिकृत आहे, अधिकृत नाही। पहिल्यांदा नोटीस अशा 56 येतील, पाहिल्या आम्ही आयुष्यात पण 70 वर्षात।
म्हणून याचंही या चंद्रशेखर चकाटे साहेब नव्यानं आले असतील म्हणून त्यांना कदाचित माहिती नसेल, पण आज मी नोटीस दिल्यानंतरही याच नावानं पत्रपरिषद घेतलेली आहे आणि काय कारवाई करता येईल ते तुम्ही अवश्य करू शकता. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नोटीसची कॉपी कोणाला पाहिजे असेल तर फोटो तुम्ही इथून घेऊ शकता. पण कंप्लेंट केली ते अधिकृत आहे हे त्यांनी दाखवावं. अधिक सोबत जोडायला पाहिजे. मी अनधिकृत आहो म्हणण्यानं नाही होत, ते अधिकृत आहे हे पोलिसांनी पाहायला पाहिजे होतं की तुम्ही RSSचे सहकार्यवाह आहात. याचा पुरावा पाहिला का त्यांनी? साहेब माझा एक प्रश्न आहे, त्यांनी जी तक्रार नोंदवली त्यांनी फक्त बोकारे म्हणून, कारण आधार कार्ड त्यांचा बोकारे नावाचा असेल, संघटनेचं नसेल, तर सहकार्यवाह म्हणून नोंदवली की फक्त बोकारे? सहकार्यवाह, नागपुर महानगर सहकार्यवाह. और RSS का लेटर हेड इस्तेमाल हुआ है. अगर उनकी RSS रजिस्टर्ड है तो उन्होंने अपनी RSS का प्रमाण पत्र पुलिस स्टेशन में लेके जमा करना चाहिए. तब हम पे जो भी FIR हुई है, हम दोनों पे हुई है, जनार्दन मुन पे भी हुई है, अब्दुल पाशा पे FIR हुई है. अगर उस RSS के पास में किसी भी तरह का लीगल डॉक्यूमेंट्स है तो हम आज भी अभी इसी वक्त संविधान चौक पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की स्टेचू के सामने दोनों के डॉक्यूमेंट देखने के लिए तैयार है. मुन साहेबांचं म्हणणे फिर्यादीच बोगस आहे, फिर्यादीची ओळख बोगस आहे, त्यामुळे तक्रार दाखल होऊ शकत नाही. आणि तेच म्हटलं आता पाशाजीने जे म्हटलं ना, जर आहे संविधान चौकाच्या कागद घेऊन मी येतो, आम्ही येतो, दाखवा तुमचं अधिकृत आहे का. आणि हे जे म्हणतात मुन साहेब तुमचा हा मुद्दा न्यायालयात किती टिकेल की ते सरकारवाह नाही आहे, त्यांनी अधिकृत नाही आहे, हा मुद्दा कितपत टिकेल तुमचा न्यायालयात? सांगतो. यांनी पूर्ण अभ्यासच नाही केला. हे फक्त देवेंद्र फडणवीस गृहमंत्रियांना सांगितलं, त्या चोर माले था नहीं, उसको बताया, ऑफिस रजिस्टर कर डालो, ठीक है रजिस्टर कर डालो, और दूसरे दिन सभी पेपर में जही अब्दुल पाशा जनार्दन मुन पर FIR दाखल. अरे इसका मतलब क्या? खुद तो बोगस है और पुलिस विभाग के लोग होंगे यहाँ पे. इसके बाद जो भी लिखा है ना इन्होंने, उच्च न्यायालयात असं झालं, सुप्रीम कोर्टात तसं झालं. 6/12/2021 6/12/2021 बोपर्डीकर आणि बरड या दोघांनी RSS म्हणून तक्रार दाखल केली होती, ज्याचा निकाल 6/12/2021 ला लागला. वर्षभर ती केस चालली. 6/12/2021 ला चॅरिटी कमिशनरने त्याचा निर्णय दिला. काय म्हणणं होतं त्या तक्रारकर्त्याचं? जनार्दन मुनवर कंटेम्प्ट करा, कारण हा सर्व कोर्टात हारला. ठीक आहे. चॅरिटी कमिशनरने स्पष्ट निर्णय दिला, आम्ही कोर्ट नाही, आम्हाला कंटेम्प्ट करण्याचा अधिकार नाही. आम्ही सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट आणि पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ॲक्ट नुसार काम करणारे आहोत, म्हणून आम्ही जनार्दन मुनवर कंटेम्प्ट करू शकत नाही. आणि जनार्दन मुननी पुन्हा एक त्यांची मागणी होती की RSS नाव वापरण्यावर बंदी आणा, ही मागणी त्यांची होती. त्यावरही चॅरिटी कमिशनरने स्पष्ट निर्णय दिला की आम्ही यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, आम्ही जनार्दन मुनवर RSS वापरण्यासाठी बंदी आणू शकत नाही. जर तुम्हाला जायचं असेल हायकोर्टात जा, असा निर्णय 6/12/2021 ला चॅरिटी कमिशनरने दिला. त्यामुळे आम्हाला RSS नाव वापरण्यासाठी भारतातला कोणताही कायदा बंधन करू शकत नाही. थोड्या वेळासाठी सांगतो, नसेल रजिस्टर आमचं, पण RSS नाव वापरण्यासाठी बंदी कोण आणू शकते? जेव्हा चॅरिटी कमिशनरने स्पष्ट आदेश केला. आज बऱ्याचशा अनरजिस्टर्ड संस्था आहेत. आज माझं पोलीस विभागाला चॅलेंज आहे की ज्याला तुम्ही ज्याच्या तक्रारीवर केलं ना, आजच जर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचे कागदपत्र पहा की RSS नावाचं मोहन भागवत ज्याचे सरसंघच म्हणतात ना, त्यांचं रजिस्ट्रेशन आहे काय.
जर ते नाही तर आम्हाला कोणीच रोखू शकत नाही या भारतात. तुमची मागणी काय आहे? मागणी आज तर मागणी काय होती मुख्य की आचारसंहितेचं उल्लंघन देवेंद्र फडणवीसांनी केलं म्हणून, कारण सर्व मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आम्हाला म्हणजे जनार्दन मुन मी त्या ठिकाणी होतो म्हणून सांगतो की मला सुद्धा त्यांनी नक्षली शहरी नक्षली म्हटलं आहे. हा माझा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे आणि माझ्यात भीती निर्माण झाली आहे. आणि हे जे यांचे कारवाई आहेत आता वेळेवर 5 मिनिटापूर्वी जेव्हा मला नोटीस येते याचा अर्थ माझ्या जीवाला या पोलीस विभागाकडून गृहमंत्र्याकडून धोका सुद्धा निर्माण झाला आहे. मी तक्रार करणार नाही, मी मागणी करणार नाही मला संरक्षण पाहिजे म्हणून. आम्ही मुकाबला करण्यासाठी तयार आहोत, पण एक या नोटीसमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे हे मात्र निश्चित आहे.